सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड जेल रोड भागातील दसक येथे वृद्ध आश्रमाला आग लावून फरार झालेल्या आरोपीला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी गंगापूर रोड येथून अखेर ताब्यात घेतले आहे। दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जेल रोड दसक येथील यस केअर सेंटर वृद्धाश्रमाच्या ऑफिसची काच फोडली व आत ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली। त्यात ऑफिसमधील खुर्च्या, कपाट, टेबल फॅन, लाईटचे इन्व्हर्टर, बॅटऱ्या, सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनर, प्रिंटर, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली। वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक डॉक्टर रमेश आनंदराव सोनवणे यांनी या प्रकरणी प्रमोद चव्हाण यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। फिर्यादीमध्ये असे म्हटले आहे की वृद्धाश्रमात काम करणारी परप्रांतीय महिलेला भेटण्यासाठी प्रमोद चव्हाण हा नेहमी वृद्धाश्रमात येत होता। परिसरातील नागरिकांनी फिर्यादी यांना हा प्रकार सांगितल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता हा प्रकार उघड झाला। त्यानंतर फिर्यादी यांनी महिलेला कामावरून काढून टाकले, परंतु याच गोष्टीचा राग येऊन प्रमोद चव्हाण याने आश्रमात आग लावल्याचे फिर्यादी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे। मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजय टेमघर, पोलीस शिपाई विशाल कुंवर, नाना पानसरे, रोहित शिंदे, महिला पोलीस शिपाई गाढवे यांनी गंगापूर रोड येथून प्रवीण चव्हाण याला ताब्यात घेतले आहे। सखोल चौकशीनंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। पुढील तपास पोलीस हवालदार भोळे करीत आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। नमस्कार, मी डॉक्टर रमेश आनंदराव सोनवणे, राहणार जेल रोड, नाशिक रोड। मी वैद्यकीय व्यावसायिक असून माझं जेल रोडला महालक्ष्मी नगर बस स्टॉपच्या शेजारी यस केअर सेंटर म्हणून वृद्धाश्रम आहे। ते व्यवस्थित सुरळीत चालू असून एक 10 पेशंटची माझी निवासाची तिथे व्यवस्था आहे। एक स्वतंत्र बंगलोमध्ये ते आपण युनिट चालवतोय। तर एक 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे यूपी बिहार मधले एक कपल होतं। एक साधारण 1-2 वर्ष ते तिथं माझ्याकडे राहायला नेलं होते, फॅमिली सहित, नवरा बायको आणि 2 मुलांसहित। तर त्या फॅमिलीमधले त्या लेडीजला भेटायला एक त्रयस्थ इसम तिथं यायचा आणि तो वारंवार सीसीटीव्ही मध्ये दिसला तिथं येताना। आजूबाजूच्या लोकांनी मला तक्रार केली तिथल्या, काय येतं भिंतीवरून कोणतरी उड्या मारून आतमध्ये येत आहे तुम्ही नसताना, आणि इथं काही असे चुकीचे उद्योग चालतात। मग आपण त्यांना त्या गोष्टीचा मज्जाव केला। 6 महिन्यापूर्वी नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये एक रीतसर 22/10/2024 ला NC दाखल केली आणि तो तपास सूर्यवंशी साहेबांनी तो केला। आणि त्यांनी पोलीस स्टेशननी मला असं सांगितलं का हे यूपी बिहारचे लोक आहे, हे असेच नालायक आहे, तुम्ही यांना कामावर ठेवू नका, यांना इथून काढून द्या आणि तो विषय संपून जाईल, ते इथे येणार नाही आणि तुम्हाला काही त्रास होणार नाही जरी सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेलाय तरी। पोलीस स्टेशनच्या सांगण्यानुसार मी त्यावेळेस त्यांना तिथून कामावरून काढून टाकलेले आहे। त्याच्यानंतर बरोबर 5-6 महिन्यांनी ते रंगपंचमीच्या दिवशी 20 तारखेची गोष्ट आहे, पहाटे 3 वाजता तो ज्याने सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेला होता, संशयित तो प्रमोद चव्हाण म्हणून त्या बाईला जो भेटायला येत होता, तो त्यांनी पहाटे 3 वाजता आला, गेटवरून उडी मारून खिडकी फोडली ऑफिसची आणि जाळी तोडली आणि जाळी तोडून त्याच्यातून पेट्रोल किंवा काही ज्वलनशील पदार्थ टाकून ते माझं ऑफिस पूर्णपणे जाळून टाकलं। वृद्धाश्रमाचं ऑफिस पूर्ण जाळलं। त्यामध्ये माझ्या 2 खुर्च्या होत्या, 2 लोखंडी टेबल होते, वॉल फॅन होता, सीसीटीव्ही होते आणि वायफाय होतं, इन्व्हर्टर बॅटरी होती आणि टेबल, खुर्च्या आणि त्या वृद्धाश्रमाच्या उपयोगी जेवढे महत्त्वाचे कागदपत्र आहे ते संपूर्ण तिथं जळून खाक झालेलं आहे पूर्ण। मी सदर त्या दिवशीचा प्रकार ताबडतोब जाऊन सगळा बघितला, त्याचा व्हिडिओ बनवला आणि त्याच दिवशी मी पोलीस स्टेशनला दिलेला आहे। त्याच्यानंतर ताबडतोब पोलीस येऊन त्यांनी सगळी पाहणी केलेली आहे तिथं आणि पाहणी केल्यापासून 2 दिवसापासून त्यांची गस्त पण तिथं वाढलेली आहे आणि त्यांनी मला शब्द दिला आहे का तुम्हाला आरोपीला 2 दिवसात आम्ही पकडून त्याला हजर करू आणि त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करू, याप्रमाणे त्यांनी मला शब्द दिला आहे पोलीस स्टेशननी आणि त्याप्रमाणे त्यांनी योग्य ते कठोर कारवाई करावी। अन्यथा
महाराष्ट्रातही UP बिहार व्हायला वेळ लागणार नाही. UP बिहारचे लोक इथे येऊन वृद्धाश्रमासारख्या सोशल कामात एवढे जर अडचण येत असेल, एवढी त्याच्यात हिंमत येते कुठून? आणि मग जर मनसेसारखे लोक बाहेरच्या परराज्यातल्या लोकांना येण्यास मनाई करतात, ते काही चुकीचं किंवा वावगं ठरणार नाही असं माझं मत आहे. जर ते तिथून येऊन एवढं डेअरिंग करू शकता, महाराष्ट्रातले लोक असे डेअरिंग करतील का? आपण UP बिहार मध्ये जाऊ आणि त्यांच्या तिथे जाऊन कामाला राहू, त्यांचा विश्वास संपादन करू आणि त्यांना त्यांचं ऑफिस जाळू किंवा त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊ किंवा त्यांच्याकडून काही खंडणी मागू, असे प्रकार मला वाटतं महाराष्ट्रातले लोक बाहेर जाऊन कोणी करत नसतील. या लोकांना वेळेस आवर घालणं गरजेचं आहे. आणि माझी पोलीस स्टेशनला, नाशिक रोड पोलीस स्टेशनला, नाशिक कमिशनर ऑफिसला, CP साहेबांना हात जोडून कळकळीची विनंती आहे, त्याला लवकरात लवकर अटक करून कठोरातलं कठोर त्याला शासन द्यावा अशी माझी नम्र विनंती.